शुभ दिवस. सध्या महाराष्ट्रात मुसळधार पाऊस पडत आहे. पुणे, मुंबई यासारख्या मोठमोठ्या शहरामध्ये ओसांडून नद्या वाहत आहेत. काही धरणे देखील भरलेले आहेत आणि यासाठी सतर्क राहणे हे गरजेचे आहे. तेव्हा सावधान राहा. मुबलक पाऊस पडतोय, नद्या-नाला पाणी आले, धरणे भरलेले आहेत. एक सतर्कतेचा इशारा. म्हणून मित्रांनो, जर पायाला, हाताला किंवा इतर भागाला, शरीराच्या इतर अवयवाला खरचटले असल्यास किंवा जखम असल्यास कृपया पाण्याच्या संपर्कात जाऊ नका. कृपया पाण्याच्या संपर्कात जाऊ नका. कारण लेप्टोस्पायरोसिस हा लेप्टोस्पायरा नावाच्या जीवाणूमुळे होणारा एक संसर्गजन्य आजार आहे. प्रामुख्याने पावसाळ्यात साचलेल्या घाण पाण्यातून चालल्यास किंवा उंदीर, कुत्रे यासारख्या प्राण्यांच्या मलमूत्राशी संपर्कात आल्यास अशा आजार होण्याची शक्यता दाट असते. तेव्हा महाराष्ट्रातील वातावरण असं आहे, तेव्हा ही काळजी घ्या. ज्यांना जखम आहे, खरचटलेले आहे, यांनी तर ही काळजी अत्यंत घेणे गरजेचे आहे. तसेच कुठली काळजी घ्यायची तर पावसाळ्यामध्ये साचलेल्या घाण पाण्यात कृपया जाणे टाळा. पावसाळ्यामध्ये साचलेल्या घाण पाण्यात जाणे टाळा. नंबर 2, बाहेर फिरायला जाताना पाण्यात पायामध्ये बोट किंवा कामबोट घालावेत. बाहेर फिरायला जाताना पायामध्ये बूट किंवा कामबूट घालावेत. नंबर 3, घराभोवती स्वच्छता ठेवा, जेणेकरून उंदराचा प्रादुर्भाव होणार नाही. हे काळजी घेणे अत्यंत गरजेचे आहे. आता हा आजार होण्यामागची कारणे आणखी जर विचार केला तर दूषित पाणी आणि माती, संक्रमित प्राण्यांचे विशेषतः उंदीर, मलमूत्र मिसळलेले साचलेले पाणी, शेतातील घाण पाणी, शेतातील पाणी यांच्या जर संपर्कात आला किंवा आल्यामुळे हा संसर्ग होतो. दूषित पाणी किंवा माती यांच्या जर संपर्कात आले तर संक्रमित प्राण्यांचे मलमूत्र मिसळलेले पाणी, साचलेले पाणी यांच्या संपर्कात आल्याने हा संसर्ग होण्याची शक्यता दाट असते. हे पहिलं कारण झालं. तसंच त्वचेवरती जखम किंवा वरगडले असतील, उरबडले असतील अथवा डोळे, नाक, तोंडावाटे हे जीवाणू शरीरात प्रवेश करतात. पहा, डोळे, नाक, तोंडावाटे हे जीवाणू शरीरामध्ये प्रवेश करतात. मग यावेळी संसर्ग झाल्यानंतर सामान्यतः 7 ते 10 दिवसामध्ये जी लक्षणे दिसतात आणि ते म्हणजे नंबर 1, अचानक तीव्र ताप येतो, थंडी वाजते. नंबर 2चं लक्षण तीव्र डोके दुखते आणि स्नायू, विशेषतः पोटऱ्याचे स्नायू भरपूर दुखतात. नंबर 3, डोळे हे लाल होतात. नंबर 4, मळमळ, उलट्या होतात आणि जुलाबही लागतात. तेव्हा वेळेवर उपचार न केल्यास कावीळ होण्याची शक्यता असते, किडनी निकामी होण्याची शक्यता असते किंवा मेंदूज्वर यासारख्या गंभीर स्थितीला कारणीभूत हा आजार ठरतो. तेव्हा डॉक्टरच्या सल्ल्याने योग्य अँटीबायोटिक्स किंवा प्रतिजैविके
वापरल्यास हा आजार पूर्ण बरा होऊ शकतो. हा आजार तेव्हा हा व्हिडिओ आपल्याला फायदेशीर वाटल्यास हा व्हिडिओ इतरांना जरूर शेअर करा. कारण आता सध्या पावसाळा चालू आहे. पावसाने थैमान घातलेलं आहे. त्यामुळे हा व्हिडिओ इतरांना जरूर शेअर करा. फायदेशीर वाटल्यास लाईक करा. चॅनेलला नवीन असाल, कान मंत्रा चॅनेलला नवीन असाल तर सबस्क्राईब करायला कृपया विसरू नका. आणि पुढील व्हिडिओ पाहण्यासाठी बेल आयकॉनला टच करा. पूर्ण विराम करतो. धन्यवाद.